गोंय विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या 10व्या दिसाचो हो नियाळ. गोंयचो मानकुराद आंबो संवसारभर फामाद. मात सद्याची परिस्थिती पळयत जाल्यार राज्यांतली मानकुराद आंब्याची पिकावळ उणी जाल्या. शेतकी खातें दर वर्सा प्रत्येक मतदारसंघात काजू कवाथे आंब्याची तशेंच फुलांची आनी हेर झाडांची रोपां दितात. ह्या रोपां मदीं खास करून मानकुराद आंब्यांची कलमाचें वांटप झाडां वांटपाच्या कार्यावळी वेळार जावचें अशी सुचोवणी आमदार केदार नायक हांणी केली. प्रश्नवराच्या वेळार तांणी ही बाब सभाघराच्या नदरेक हाडून दिली. जाल्यार शेतकारांक पिकावळीचेर दिवपी हमी भावांत वाड करची तशेंच हातान रोवणी करपी शेताच्या कामाक त्रास जाता ताका लागून शेतकी खात्या वतीन जे कृषी यंत्र दितात त्या मशिनाचो वेळ 1.5 वर करचो अशी मागणी केदार नायक हांणी केल्या. ह्या वेळार कृषी मंत्री रवी नायक हांणी कृषी यंत्राचो वेळ वाडवून दिवपाचें आश्वासन आमदार केदार नायक हांकां दिलां. जाल्यार मानकुराद आंबो लावपाक खासा करून मुखार येवचें अशें म्हणलां. मानकुराद आंब्याची पिकावळ घेवपाक खडकाळ सुवातीत शेतकी खातें 2 लाख रुपया प्रति हेक्टर जाल्यार हेर सुवातीत 60,000 रुपया प्रति हेक्टर ह्या प्रमाण सवलत दिता. ते शिवाय झाडां रोवपाक लागपी खड्डे मारपा खातीर 600 रुपया प्रति खड्डो अशी सवलत सरकार दिता अशी माहिती शेतकी मंत्री रवी नायक हांणी ह्या वेळार दिली. मजगतीं आमदार निलेश काब्राल हांणी शेती करपाच्या प्रमाणात वाड जावंक ना ती वाडोवपाची गरज आसा अशें म्हणलां. जाल्यार शेतकारांक दिता त्या हमी भावांत सरकारान वाड करची अशी मागणी आमदार व्हिन्झी विएगस हांणी केली. इतले मजगतीं मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शेतांनी काम करपी मनीसबळ कमी जाल्ल्यान ग्रामीण उदरगत यंत्रणे वरवीं मनरेगाचे जे कामगार काम करतात तांकां शेताच्या कामा खातीर उपेगात हाडपा विशीं विचार सरकार करता अशी म्हायती सभाघराक दिली. गोंयांत शेतां रोयतात त्या जमनीत उणाव जायत चल्ला ही बाब मुखेलमंत्र्यांनी मान्य केली. मात सध्या गोंयांत शेतकी पिकावळीचें प्रमाण वाडलां. फलोत्पादन महामंडळाच्या वाडीव जाल्ल्या शेतकी पिकावळीच्या उत्पादना वेल्यान ताचो अदमास येता अशें म्हणलां. खाजण शेती पुनर्जीवीत केल्या उपरांत व्हडा प्रमाणात शेतकी पिकावळीत राज्यांत वाड जातली अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणलां. की पहिले एक आमचे हार्वेस्टिंग मिशनाचे 1 वर 18 मिनटां आसा ते 1.5 वर करचें आनी सेकंड आमचे रोपणी जी लायता हातान मॅन्युअली लेबर घालून हेजेर सबसिडी ना ती सबसिडी तेंच्यांनी आमकां दिवची. दिसता आमची थंय रोपणी लायतात न्ही थंय मिशिनां घालून मिशिनां चलना आमच्या बटन ऑन हा मरे व्हॉल्यूम वाडय दिसता आमच्या सालिगांव रेवट जमीन असल्या कारणान थंय मिशिनां चलना ट्रान्सप्लांट करपाची म्हणजे मिशीन घेवन रोपणी करता पळय ती सो तेका लागून आमकां मॅन्युअली करची पडटा. पण मॅन्युअली जर करीत जाल्यार लेबरांची सबसिडी कांय ना. सो ती हांव रिक्वेस्ट करतालो ऑनरेबल मिनिस्टराक ती आमकां सबसिडी दिवची. पर लायन हे मटेरियल रोवपाक बिवपाक सगळें तुमकां आमी आमची हें आसा कित्याक तेका सबसिडी आसा आनी सबसिडी मागीर आमी तुमकां दिवंक शकता. मागीर तुमी मागपाचें आमचे कडेन. गोवा स्टेट अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी आमी ते कन्सिडर करपाचें आसा डेफिनेटली. म्हणजे ज्या जाग्याचेर आमी तुजे हे मशीन हे करूं शकना आनी मॅन्युअली काम करता कारण खूब कमी शेतकरी आतां आसात की जे स्वता प्रॅक्टिकल अशा पद्दतीचें काम करता. आमी जर बाकी सगळे कडेन दिता आमी पॅडी तुज्या हेका दिता रब्बी फॉर द 25 पर केजी दिता खरीपाक 26 रुपीज पर केजी दिता आनी 2 रुपीज पर केजी फॉर द गव्हर्मेंट ऑफ द इंडियाची MSP दिता. हे सगळें आसतना सुद्दां डेफिनेटली अमृतकाल पॉलिसीच्या अंडर ताचो विचार करता. एक ताजेर अमृतकाल पॉलिसीन आसा पण ताजेर फ्रेमवर्क आनी गायडलायन आमकां ठरोवपाक जाय. एकदा गायडलायन ठरली कितले दिवपाचे अकॉर्डिंग टू दॅट लेबर यूज करप आनी कितले आमी गोंयकार लावपाक तुमी कितले जाण वापरतात त्या अनुसार आमी विचार करता. त्याच्या फुडें खरें म्हणजे RDAच्या मार्फतूय बी हो प्रपोजल विचार करपाक काय हरकत ना. म्हणजे आमी RDA जे आमचे वर्कर जे पंचायतीन लिस्ट करतात तांकांच थंय यूज करून तांकां ते पयशे दिवप कारण काम केल्या उपरांत ताका सायड बाय सायड पयशे दिवप ह्या हेतू सुद्दां आमी वर्किंग करूं येता. त्या मनरेगाचे कामगार अंडर RDA ताचो विचार डेफिनेटली ह्या फावटी आमी करता. RDA आनी एग्रीकल्चर डायरेक्टराक बसून एकदा जॉयंटली ठरोवपाक लायता. एग्रीकल्चर मिनिस्टराचें तेच विजन आसा. ऑनरेबल चीफ मिनिस्टर ती रिक्वेस्ट आहा की टायम आसा तो मातसो वाडोवचो 1.5 वर करता हार्वेस्टिंग मिशिनाक. टायमाचो हांव डेफिनेटली विचार करपाक लायता. काय करना हार्वेस्टर मशीन हार्ड रॉक कल्टिवेशनाक 2 lakhs पर हेक्टर ही आमी सबसिडी दिता. नॉर्मल कल्टिवेशना ताका 60,000 रुपीज पर हेक्टर ही आमी स्पेशली फॉर द मानकुराद कल्टिवेशना खातीर दिता जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन. आनी त्याच बरोबर मानकुरादा खातीर GI टॅगिंग घेवपाचें आमी फायनल स्टेजीत आसा. एका हेक्टरान जर मानकुराद आंबे जर कलमां लायता आसत जाल्यार आमी 2 लाख रुपया सबसिडी दिता निव्वळ. त्या खातीर कळपाक जाय म्हणून सांगलें. म्हणून गोंयकारांनी मानकुराद आंबो झाडां लावची जेणे करून इन फ्युचर एटलिस्ट
फुडल्या 5 वर्सांनी मानकुरादाचें पीक हे खूप मोठ्या प्रमाणात गोंयांत शेतां रोवपी पिळगी आतां उणी जाल्या. तरणाटे शेतां रोवपाक येयनात. सरकारान गोंयची शेती तिगोवन दवरपा खातीर तशेंच तरणाट्यांनी शेतां रोवपाक मुखार येवचें म्हूण कितें उपाय येवजणो केल्या काय असो प्रस्न आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी शेतकी मंत्री रवी नायक हांकां केल्लो. गोंयांत लागपी 20 टन भाजी शेजारच्या राज्यांतल्यान खास करून बेळगांवांतल्यान आजुनूय आयात करची पडटा अशें तांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिलें. जाल्यार शेतकी खात्यान दिल्लो 20,000 टन भाजयांचो आयात करपाक लागपी हो आंकडो चुकीचो दिलो असो दावो आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी केला. तशेंच वेगवेगळ्या पिकावळीचें मोल सरकारान वाडोवचें तशें केल्यारूच गोंयकार शेतां करपाक सोदतले अशें रेजिनाल्ड हांणी म्हणलां. राज्यांतली शेताची जमीन लोकांनी विकची न्ही, ती सांबाळची. शेतां कश्टची म्हूण शेतकी खातें शेतकारांक उर्बा दिता अशें ह्या वेळार शेतकी मंत्री रवी नायक हांणी म्हणलां. मडगांवां शेतकी खात्या वरवीं जांकां शेती करपाची इच्छा आसा अशा तरणाट्यांक सरकार प्रशिक्षण दिवन बरे शेतकार घडयतात अशी माहिती रवी नायक हांणी दिल्या. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी इयत्ता 8वी, 9वी आनी 10वीच्या विद्यार्थ्यांक शेती शिक्षण दितात तशेंच 11वी आनी 12वीच्या विद्यार्थ्यांक व्होकेशन अभ्यासक्रमा वरवीं शेतकी मळाचो विशय शिकोवपाचो पर्याय आसा अशी माहिती दिल्या. मजगतीं आमदार रेजिनाल्ड हांणी गोंयच्या अनुसूचित जमातीच्या शेत कसपी शेतकारांक पिकावळीच्या प्रमाणा प्रमाण सरकारान 1 ते 5 लाख रुपया मेरेन अर्थीक मजत दिवची अशी मागणी केल्या. What steps are you going to take to भुरग्यांक एग्रीकल्चर येवपाक? आमी आमच्या सेकंडरी एड्युकेशन लेवलाचेर 8वी, 9वी, 10वी हांगासरूय बी तांकां एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला आनी एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस करता आसतना तांकां सगळी इन्फॉर्मेशन एग्रीकल्चराची ही दिता. आतां तर आमी सुरवात केला की तांकां एक्चुअली शेतान व्हरोन तांकां प्रॅक्टिकली ते दाखोवप. दॅट इज वन. 11वी, 12वी ह्या हेजेर एग्रीकल्चर हो वॉकेशनल सब्जेक्ट आसा जेणे करून तांकां 11वी, 12वी ही एग्रीकल्चर जांकां इंट्रस्ट आसा तांकां शिकपाकूय मेळटा. तिसरी गजाल स्पीकर सर, आमी आमची एग्रीकल्चर कॉलेज सरकाराची सुरवात केली जेणे करून ओल्ड गोवा हांगासर आमी नवीन कॉलेज बिल्डींग बांदपाकूय घेतल्या. आतां जवळपास आमचे भुरगे 43rd इयरान पावल्या. जे एग्रीकल्चर कॉलेजी खातीर दर वर्सा भुरगे भायर वयताले, जवळपास 10 ते 12 भुरगे तरी दर वर्सा एग्रीकल्चर कॉलेजीन एडमिशन घेताले. आमी स्वताची आमची कॉलेज सुरवात केली जेणे करून दर वर्सा 60 भुरगे ताका एडमिशन घेता. इन फ्युचर हे भुरगे हे वेगवेगळ्या सेक्टरांत काम करपाक शकतले. नॉट ओन्ली एज अ म्हणजे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर अशें म्हणूनच न्ही, तर हे भुरगे आपले स्वता एग्रीकल्चरिस्ट जावपाक शकता. इतको व्हडलो स्कोप हो एग्रीकल्चरान आसा. आनी हे सगळें सांगता आसतना म्हणून नव्यानूच आमी एग्री क्लिनीक, इट इज अ गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा, ती ऑलरेडी आमच्या प्रायव्हेटली एक्टान सुरवात केल्या. त्या साखळीत सुरवात करता त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो अप्रुव्हल घेतला आनी हो कोर्स जर केल्या उपरांत ताका 20 लाख रुपीज पर्यंत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सबसिडायज लोन दिता. हे भुरगे पड तूं म्हणटा तांकां शेतान धाडटलो आनी शेतां शिकयतलो आनी सब्जेक्ट इंट्रोड्यूस करतलो, तुका जावपाना. पेरंट्स भुरग्यांक शेतां देंवोवपाक सोदनाय आनी भुरगीं प्रिपेर्ड नाय शेतां देंवपाक. कित्याक दीस भर ती घराको आज पयलीं आमी खेडो वयताले आनी पांय माय झाडांक घेताले, रोगत येताले. आतां भुरग्यांक जायना. ओन्ली वे यू कॅन डू इट is by increasing the support price, by increasing the price at what you buy, by giving more subsidy, कित्याक profitable करपाक. All these rates are कितले वर्स जाली तितली आहा. केतो तूं increase करतलो? आम तुका I have been taking representation to you many times. हे जे रेट आसा पळय आमी आतां हे आसा आमी रोखडे रिव्यू करतले, चेंज हे करतले, केन्ना? रोखडे करतले. ओकड म्हळ्यार केन्ना? हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंट या दोगांय कडल्यान हांव प्रपोजल फायनान्स डिपार्टमेंटाक मागून घेता आनी ताजेर विचार करून बेगिनात बेगीन रिवायज करपाचो प्रयत्न करता. आमच्या एग्रीकल्चर पॉलिसीज ऑलरेडी डिक्लेअर्ड आसा, बट दोगांयचो म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी हॉर्टिकल्चर हेंचे कंपॅरिजन घेवन आमी हे रेट जे आहा पळय रिवायज करता. बट खूब वर्सां जालो रिवायज करूं ना. तूं सांगता तें बरोबर आहा. तो एकदा प्रपोजल मागून घेवन तो आनी कंपॅरिजन स्टडी मार्केटा बरोबर आनी इतर स्टेटी बरोबर करून आमी तो प्रायस जो आहा पळय हो दिवपाक. मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या बर्थाचेर कोळसो हाताळपा सयत कोळशाच्या येरादारी प्रमाण मर्यादेचे उल्लंघन आनी ग्रीन सेज फारीक करपा विशीं कोटी रुपया वसूल करपाक अपेस आयिल्ल्यान परतून एक फावट विधानसभेत आयज विरोधकांनी बोवाळ घालो. विरोधी आमदारांनी आमकां कोळसो नाका अशे नारे दिवन सभापती मुखार वचून बोवाळ केलो. हाका लागून सभापती रमेश तवडकार हांणी 10 मिनटां खातीर सभाघराचें काम स्थगीत केलें. कोळसो हाताळपा खातीर MPT दिल्ले बर्थ, परवानगी, थकीत सेज शुल्क आनी प्रदूषण नियंत्रण मंडळान थारायिल्ल्या मर्यादे परस चड प्रमाणात कोळसो हाताळणी केल्ले खातीर
आयज विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सरकाराक धारेर धरले. ह्या वेळार पर्यावरण मंत्री अलेक्स सिक्वेरा हांणी हे उल्लंघन मान्य करून सरकार ह्या प्रकरणात कायदेशीर कारवाय करपाचो विचार करता अशी माहिती सभाघराक दिली. संबंधित फायल तांच्या मता खातीर ॲडव्होकेट जनरल एजी कडेन धाडल्यात अशें तांणी सांगलें. EC दिवपाचे it is illegal. The EC itself is illegal. The central engine is kept in the dark rather than this engine. So why was that letter not given? Why was it kept in hiding? Public hearing आधी आली. ती letter तीन कित्याक धाडला? Objection आली होतो. स्पीकर सर, हे पयलो प्रश्न. स्पीकर सर, EC जी आहा पळय न्ही, रेग्युलर कायद्या प्रमाणे ताका EC मेळ, करस्पॉन्डन्स जितको ताका करपाक जाय पब्लीक हियरिंगाचे जितके सगळे करस्पॉन्डन्स धाडपाक जाय ते धाडल्या. My charge is that the government is allowing illegalities in MPA. आता excess coal handling or दुसरो मुद्दो हा मुखेलमंत्री मातशें बोस हांव दुसरो We are not allowing illegally. पहिल्या अरे हा हेच मरे हांव not allowing हेच मरे हांव ताका लिमिट जी आहा त्या लिमिटानूच आमी कोल हँडलिंग करपा खातीर दिता. बरें ओके बोस चार्ज दॅट एक्सेस इलिगॅलिटी थिंगा हँडल केला. आतां स्पीकर सर माय सेकंड चार्ज इज that Goa State Pollution Control Board and the government today is not serious. You all are not serious. तू मोठा सगळे EC लिमिटा हांव विचारता स्पीकर सर ह्यो 3 केशी आहाय जेन्ना 5 मिलियन मेट्रिक टन was the allowance. Ada, my second charge is that you are not serious about the port town of Vasco. You have to tell the house of what action have you taken. Yeah. It is not true. Is it not true that SWP handled 9 million metric tons? I totally agree with the figures that you have. You agree? 2-3 months that these things have come into force. They've started this, like use of the dome, use of the bypass. That is why we would like to give you concrete figures. Give us another 3-4 months. I'm sure next assembly session we will give you the correct figures. Fault on part of the Goa State Pollution Control Board. पहिले स्वादर पहिले ती लेटर दिल ना त्यांक EC फेवर केल्या. दुसरे जेन्ना ओव्हर प्रोडक्शन जाला ते ओव्हर प्रोडक्शन जे जाला तेजे रिकवरी ना अपील केला. टेक्निकल ग्राउंडाचे केस जेन्ना भायर पडा अपील करपा जाय आसली सुप्रीम कोर्टान. आता सुप्रीम कोर्टान जेन्ना बारीक कितें तरी केस जाता तेजे अपील कोताय तुम्ही. हे कोट्यांनी रुपया कोटी कितले आता हेजेर येता. सर मिनिस्टर सांगला की वी हॅव सेंड फॉर द ओपिनियन. तो जे सांगता ओपिनियन हा मुकोडे या जिंदालान 2013 till now has not paid a single rupee of cess. स्पीकर सर आम्ही ग्रीन सेस आपण सरकार सारको टाइमार अपील वचना. सरकार या कंपनीक टाइम दिता. तो जे नाम ऑपोजिशन लीडर तुझ्या प्रश्नाचे उत्तर कन्सेंट तुझ्या जागा स्पीकर सर काही संवेदन लिहा. तुम्ही जागा Mr. Idi Alema, Mr. Idi Alema, आतापर्यंत जी प्रिकॉशन घेतला तुम्ही जागा सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांचं राज्याच्या दर्यादेगेर वाडत आशिल्ली जमनीची झीज ह्या विशयाचेर आयज गोंय विधानसभेन गंभीर चर्चा जाली. ही झीज हवामानातल्या बदलाक लागून जाला. नेरुळातले कोको सारकिल्ले फामाद दर्यादेग ह्या संकश्टाक लागून कशे ना जावपाक लागल्यात हाचेर कितल्याशाच आमदारांनी भर दिलो. आमदार केदार नायक हांच्या लक्षवेधी सुचोवणे वेळार जाप दितना मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दर्यादेगेवेल्या उदरनिर्वाहाची राखण करपा खातीर दीर्घकालीन उपाय येवजण आंखपा खातीर जायत्या एजन्सीचो आस्पाव आशिल्लो व्यापक अभ्यास करून केंद्राक सादर करतले अशें आश्वासन दिलें. इतल्यान गोंय विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचो नियाळ सोंपलो.